कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो, मी काय म्हणते, तुम्ही थोडं शांत व्हा ना। मी शांतच आहे ग। शांतपणे बोलू आज अक्षराशी आपण। नाही म्हणजे ती आल्या आल्या नको बोलायला आपण हा विषय। अगं मग कधी बोलणार? थोडं तिचा अंदाज घेऊयात ना, आरामात बोलूयात। आता आरामात वगैरे काही नाही आहे विद्या। मी काय म्हणते, आधीच खूप ताण आहे मुलीला, अजून तिचा ताण वाढेल आपण हे बोललो तर। अगं पण आपण तिचा ताण कमी करण्याचाच प्रयत्न करतोय ना। हो, पण योग्य वेळ आल्यावर बोललेलं बरं होईल ना। आता हीच योग्य वेळ आहे बोलण्याची। आणि मी काय म्हणतो की काय झालं? कुठे काय झालं? मग असे गप्प का झालात? हा ग, छे काही नाही ग, बस ना तू, बस मी पाणी आणते तुझ्यासाठी। हा बाबा, मला तुमचा फोन हवा होता। का ग? काय झालं? मला फोन करायचा आहे कुणाला? अधिपतींना। अधिपतीन? अधिपतींना फोन करायचा आहे। तुमचा फोन हवा होता। अगं अक्षू, आता कशाला फोन करायचा आहे तुला त्यांना? ऐक ना। आणि माझ्या फोनवरून का? अहो, माझ्या फोनवरून लागत नाहीये म्हणून। अगं फोन लागत नाही याचा अर्थ समजून घे ना तू। हो बाबा, असं काय करताय? तुम्हालाही माहितीये दुर्गेश्वरी मॅडमनी ब्लॉक केलाय माझा नंबर त्यांच्या फोनमध्ये। एवढे दुसरे खरंच नाही आहेत ते। अक्षरा, अगं किती समजूत काढशील मनाची? अगं ते तुला फोन करत नाहीत, भेटत नाहीत, याच्यावरून समजून जा ना काय ते। आणि त्या अडाणी माणसाशी तुला का बोलायचंय आता? बाबा, काय बोलताय तुम्ही? हे बघ, खरं तेच बोलतोय ना। खरं काय यात? बाबा, ते अडाणी नाहीयेत, कमी शिकलेले। अगं त्यांच्यापेक्षा अडाणी परवडले। अर्ध्या अळकुंडाने पिवळे झालेत ते। बाबा, हे असं का बोलतायत? काय झालं? मला त्रास होतोय अक्षरा। मला मान्य आहे बाबा, मी समजू शकते, पण अगं मग त्याच्यावर काही करणार आहेस का नाही तू? मी करते, मी त्यासाठीच प्रयत्न करते बाबा। कसला प्रयत्न करतेस तू? भांडण संपवण्याचा। हे भांडण कधीही संपणार नाही। त्यासनी बोलायचं नाही माझ्या संग। हो, अहो मी ताईला किती वेळा म्हणलं की तुम्हाला फोन करायला, तुमच्या दोघांचं भांडण मिटवायला, पण ती तर म्हणते मला त्यांना फोन करायची काही गरजच नाही। नाही हो, नाही नाही, असं नाही म्हणणार त्या। जिजू, अहो तुम्हाला असं वाटतंय का की मी खोटं बोलतेय? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? तुम्हाला सांगितलं होतं बघा त्या मदनबद्दल, आणि त्यांच्यामध्ये तो पत्रव्यवहार चालू होता। ताईला तिचा बेस्ट फ्रेंडच मिळालाय आता बोलायला। त्यांची मैत्री अगदी शाळेपासूनची आहे। पण पुढे तो परदेशात शिकायला गेला, मग काय त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला। आणि अहो काय कोइन्सिडन्स आहे जिजू, आपण त्याच्याबद्दल बोललो आणि तो आला ना भारतात। जिजू, तो फक्त ताईसाठी भारतात परत आलाय। अहो जाऊ दे, मदन फेदनचा विषय काय, तो विषय नाही आता। मला फक्त त्या मास्तरीन माझं काय म्हणणं आहे ते तेवढंच सांगा मला। जिजू, अहो ताईचं काही म्हणणं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं। म्हणजे अहो तुमच्याबद्दल तिचं काहीच म्हणणं नाहीये। तुमचा विषय जरी काढला ना तरी ती चिडचिड करून निघून जाते तिकडनं। नाही हो, असं नसेल, तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल। मास्तरीन बाई तशा नाहीतच तर। हा, जरा चिडतात, कवा कवा हटवादीपणा करतात, पण हे असं करणार नाही तू। जिजू, तुम्हाला जर माझं बोलणं खरं वाटत नसेल तर मी फोन ठेवून देते। काय तुम्ही खूप चांगले आहात म्हणून मी तुम्हाला फोन केला। मला ना तुमचा त्रास बघवत नाही हो, म्हणून मी तुम्हाला अलर्ट करायला फोन केला। काय पुढे जाऊन तुम्हाला धक्का नको बसायला ना, हे कारस्थान वगैरे सगळं। कसलं कारस्थान आणि कोण करते?
जिजू अहो आमचीच फॅमिली. कसं आहे माझ्या आई बाबांना तुम्ही अजिबात आवडत नाही. हा ठीक आहे, ते माहिती आहे मला. मी काय आदर्श जावई बिवई नाही त्यांचा, मला माहिती आहे. म्हणूनच ते ताईला तुमच्या विरोधात काही काही सांगतात, जेणेकरून ताईला तुमचा अजूनच राग येईल. आता तुम्हाला वाटत असेल की ही काय मुलगी आहे, स्वतःच्याच फॅमिली विरोधात सगळं सांगतेय, पण जे खरं आहे तेच सांगते हो तुम्हाला. जिजू अहो मला खरंच तुमचा त्रास बघवत नाही हो, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगायला फोन केला. पण प्लीज तुम्ही ह्या सगळ्यातलं ताईला किंवा माझ्या फॅमिलीला काही कळू देऊ नका. नाही, मी कशाला कोणाला काय सांगेन. जिजू प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हा आता तुम्ही एक काम करू शकताय काय? काय एकदा फक्त माझं आणि मास्तरीचं बोलणं करून द्या की. काय झालंय, आमचं बोलणं होत नाही, त्यामुळं लय प्रॉब्लेम व्हायला लागले. एकदा फक्त बोलणं करून द्या. अहो जिजू मी ताईला रोज म्हणते तुम्हाला फोन करायला, पण ती नेहमी नाहीच म्हणते. काय तुम्ही तिला घराबाहेर काढलं ना, त्याचा राग आहे तिच्या मनात. मला म्हणत होती की अडाणी माणसं अशीच असतात, खूप लाऊड असतात, अधिपती वेगळे असतील असं वाटलं, पण नाही, ते पण तसलेच आहेत. खूप चिडचिड करत होती हो ती. आम्ही काय घराबाहेर आम्ही नाही काढलेलो, ते त्यांच्या मर्जीने गेलेले आहेत. जिजू अहो ती आता स्वतःच्या मर्जीने आली का तुम्ही घराबाहेर काढलं, हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की तिला तुमच्याशी बोलायचं नाहीये. जिजू अहो मी तुम्हाला खरं सांगते, तुम्ही प्लीज ताईला फोन करू नका आणि तिच्या मागे मागे लागू नका. काय आहे ना, ती तुमचाच अपमान करेल हो. मला बरं नाही वाटत. आणि ते मी फोन ठेवते हा आता. अहो असं नाही बाबा, आमचं एकदा बोलणं झालं ना माझं आणि अधिपतींचं की सगळं संपेल, मिटेल आमचं भांडण. हे बघ, झोपलेल्याला जाग करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग कसं करणार आहेस? म्हणजे मला कळलं नाही. अक्षरा तुला सगळं कळलंय, फक्त वळत नाहीये. काय बोलताय बाबा? अहो ऐका ना माझं जरा, तुम्ही थोडं शांत व्हा ना. थोडं शांत व्हा, आपण नंतर बोलू ना. अक्षु जा बाळा, तू फ्रेश होऊन घे, आपण बोलू नंतर. हा जा जा. नाही 1 मिनिट आई, आत्ताच बोलूया. अगं काय झालंय काय बाबा? अचानक का असं बोलताय? माझ्या चुका कळल्यात ना मला, म्हणून मी असा बोलतोय. खरं सांगतो बाळा, तुझं लग्न जमलं ना, त्यावेळेला एक बाप म्हणून मी स्टँड घ्यायला हवा होता. तुला लग्न करायचं नव्हतं, पण आम्ही तुला बळबळ बोलल्यावर चढवलं. पण बाबा झालं ते चांगलंच झालं. मला नाही वाटत असं अक्षरा. अगं खूप मोठं ओझ आहे माझ्या मनावर. हे बघ, तुझ्यासाठी मी चांगला शिकलेला मुलगा शोधला नाही. शिक्षणाला महत्व देणाऱ्या एखाद्या मुलाशी तुझं लग्न लावायला हवं होतं, पण तेच एका अडाण्याशी तुझं लग्न लावून दिलं ग. बाबा एकतर ते अडाणी नाहीयेत आणि अधिपती शिक्षणाला महत्व देत नाहीत हे कोणी सांगितलं तुम्हाला? अगं त्यांना शिक्षणाचं महत्व असतं तर ते स्वतः अडाणी राहिले असते का? बाबा तुम्ही त्यांना सारखं अडाणी नका म्हणू. मला नाही आवडत. कमी शिकलेले आहेत ते आणि ते मला म्हटलेच शिकणार आहेत म्हणून. मला खात्री आहे माझ्यासाठी शिकतील ते. तुझ्यासाठी त्यांनी शिक्षण सुरू केलं, पण तुझ्यासाठी ते आईसाहेबांना दुखवू शकतात का? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.